कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल देवा आदि देवा, देवा आदि देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, देवा आदि देवा, देवा आदि देवा, देवा आदि देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, देवा आदि देवा, देवा आदि देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, देवा आदि देवा, देवा आदि देवा, देवा आदि देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, जगत्राय देवा, देवा आदि देवा. केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे, जगत्राय जीवा, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, परेशी देवादी देवा जगत्रया जीवा, परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आयुष्य दे प्रेम काही कळा. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान श्री संत जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा
आणि काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. अलिखित असणारा आपला वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. पहिल्या दिवशी देहूकर फड परंपरेतील ने बरं का. वास्कर फड परंपरा वेगळी आहे. पुन्हा नाथ परंपरा नाथबाबांची वेगळीच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी वास्करांकडे रूप पाहता लोचनी पहिल्या दिवशी घेतात किंवा स्वरूपाचं चिंतन करणारा आपण करतात. तसं आपलं देहूकर फडाचे तुम्ही म्हणताल देहूकर का म्हणता, येडशीकर का म्हणत नाही. येडशीकरही आहेत आपण, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण आपली जी फड परंपरा आहे ही देहूकर फड परंपरेला धरून असल्यामुळं मूळ आपलं कुठं आहे, देहूकर आहे. त्या फडपरेनुसार आणि पुन्हा त्यातली त्यात आपण वडील जे जे करीती त्यांनी आपल्याला प्रातस्मरणे वैकुंठवाशी रामकृष्ण येडशीकर, प्रातस्मरणे वैकुंठवाशी भजन भीष्म भगवान भाऊ येडशीकर आणि वैकुंठवाशी गाथामूर्ती ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 20व्या पुण्यस्मरणानिमित्त संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह असे आपल्या गावचे सुपुत्र महाराज त्यांचा 20वा पुण्यस्मरण सोहळा आहे. गेले 20 वर्ष झालं सर्व ग्रामस्थ फळावरील मंडळी अगदी आनंदाने उत्साहाने कुठल्याही गोष्टीची उणीव न भासू देता हा उत्सव संपन्न करत आहेत. काही गावामध्ये असं घडतं महाराज, सगळा समाज फडधार्जीन असतो पण गावधार्जीन नसते. पण मला दोन्ही बी आहे. मला गावही धार्जीन आहे आणि माझा समाजही धार्जीन आहे. विठाला विठाला संपन्न होत असणाऱ्या 20व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी प्रथम उपस्थिती आपल्या पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून उल्लेख ज्यांचा येतो आपल्या खडकतकर दिंडीचे मालक बाळासाहेब माना तांबेकर उपस्थित आहेत. आमचे धाकटे मालक कृष्णा महाराज तांबे हेही उपस्थित आहेत. आमचे देवप्पा काका बारामतीकर तेही उपस्थित आहेत. आणि विशेषतः काय कुठंतरी वाडवडिलांचा आशीर्वाद असावा या रूपाने आपल्या येडशीकर फळावरील सध्या वयस्कर म्हणलं तर अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. उपळाईकर मंडळी आहे, माळकरंज आहे, कार्य आहे, आळणी आहे, खेड आहे, सौंदाणा विशेषतः सौंदाण्याचं तर नाव घ्यावं लागतं मला. बडाची वाडी आहे, खामगाव आहे, खेड आहे, जवळगाव आहे, झरेगाव आहे, कोणी राहू कोंबडवाडी आहे. आमचे ज्यांनी 22 वर्ष आपल्या या दिंडीला ट्रका फुकट दिल्या असे मोरे मालक आहेत. 23-24 वर्ष झालं आमचा एकच आचार्य असा सुंदर असा स्वयंपाक करून जेवू घालणारा आचार्य आमचा सकारी तोही उपस्थित आहे. आमचं मागं पुढचं सगळं खर्च अर्च सांभाळणारा, नड अडचणीला खर्च करणार आहे आमचे शरद महाराज काळे हेही उपस्थित आहेत. पुन्हा आमचा जिवलग मित्र आळंदीपासून निघाल्यापासून पंढरपूर पर्यंत काहीच मला बघू देत नाही, 100 टावेल सुद्धा बघू देत नाही असा आमचा जिवलग मित्र. कच्चा नाही महाराज, 365 एकराचा मालक आहे. किती? 365 एकराचा मालक आहे. 2 एकरात घर आहे, पंढरपूरला हॉस्पिटल आहे
आणि मोडलीमला शाळा आहे, हायस्कूल आहे, असा मोठे शीतल महाराज महाडिक हेही उपस्थित आहेत. पण वारकऱ्यावर श्रद्धा नितांत असणारे तुम्ही सर्वजण आणि समस्त ग्रामस्थ जवळे तुम्हाला माझे माता माऊली बंधू भगिनी, हातोनात प्रेम करून हा उत्सव तुम्ही संपन्न करता. त्याच्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. विठ्ठल असं होतं, विसरलं का नाही, हनुमंतरायाचंच आम्हाला नाव घ्यायचं लक्षात राहत नाही. गडबडीमध्ये काय होतं, सगळ्याची नाव येते ती रामप्रभूला, पण हनुमंतरायाचंच नाव येत नाही. असं आमचे इरलेकर नाना हनुमंतरायासारखी सेवा असणार आहे, समोर बसले तर त्यांचंच नाव विसरलोय. असे कडकनाथवाडीचे बाप्पा हे सर्व मंडळी उपस्थित, तुमच्या सहकार्यातनं समागमातनं हा संपन्न होणारा सप्ताह आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, मलाही माहिती आहे आपण वेळेच्या बाहेर अतिक्रमण चालू आहे. अतिक्रमणात सेवालय जास्त दिवस घर टिकत नसतंय, म्हणून आपलं अतिक्रमण करावं, पण त्याला बी मर्यादा आहे. लय पुढं गेलं घर रस्त्यावर की येऊन म्युन्सिपाल्टीवाली पाडीत असते ती, त्याच्यामुळे आपण आतल्या आत आपलं वेळेत उरकून घ्यायचं, जास्त वेळ घेणार नाही. महाराजांच्या सेवेमध्ये आयुष्य आपलं असंच रुजू राहावं, ह्या जन्मात नव्हे अनेक जन्मोजन्मी हा देव त्यांच्या चरणात समर्पित राहावा एवढीच इच्छा आहे. त्यांची सेवा घडावी, कारण भगवंताला तेच आवडतं. कोणतं आवडतं? तुका म्हणे संत सेवा संत सेवा हेच देवा उत्तम. त्यांची करिता सेवा, त्यांची सेवा केल्यानंतर कुणाला आनंद होतो? कुणाला आनंद होतो? महाराज देवाला आनंद होतो. कसं आहे, विशेषतः आम्ही अभंगाकडे जास्त लय वेळ घेणार नाही, लय बोलणारही नाही. बघा, आपण ज्यांची अनुयायी आहोत त्यांचा विसर कधी पडला नाही पाहिजे आणि जगायचं. मी नेहमी सांगत असतो, मुलगी असेल तर तिनं आई बापाच्या नावासाठी जगायचं. एखाद्याची पत्नी झाली असेल तर तिनं पतीच्या नावासाठी जगायचं. आणि आपण एखाद्या फळाचे पाईक असो तर त्या फळाच्या नावासाठी जगायचं. विठाला विठाला ते आपल्या फळाचे मालक रामकृष्ण भाऊ येडशीकर त्यांच्या नावासाठी लगायचे. कारण एकदा त्यांचं कुंकू लावलंय ना, पुन्हा नाही पुसायचं. आयुष्यभर त्यांच्याच नावासाठी जगायचं. कारण का, आपल्या येडशीकराचं वैभव आहे महाराज, त्या वैभवाला आपण जाग राहायचं. वैभव सांभाळता आलं नाही पण कमीत कमी आपण घालवू तरी नका. वास्तविक पाहता मी नेहमी प्रमाण देत असतो, आपण येडशीकर फळावर जन्मलोय पण आपली गत अशी झाली, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. कारण का, आपल्या परिसरामध्ये जर नावं घेतली, एक एक हिरा आहे महाराज, लाखो मोलाचे हिरे आहेत. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ सांभाळला. भाऊनी
ह्या अभंगाची आणि भाऊंच्या महाराजांच्या जीवनाची संगती मला थोडा लावण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी पहिला आपल्या आयुष्यामध्ये जर काय केलं असेल तर कंठी धरीला, दुसरा छंद नाही घेतला महाराज. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. बर तो काळ कसा होता? परमार्थासाठी पोषक होता का? एवढा सामुग्री होती का? नाही महाराज. हा, लोकांची गरीब परिस्थिती होती, तरीही देखील लोकांनी सहकार्य करून भाऊने हा समाज गोळा केला. लक्षात ठेवा, जो समाज गोळा करतो ना त्यांना खूप कष्ट लागलेलं असतं बरं का. समाज सहजासहजी जमत नाही आणि गोळा करता येत नाही. कोणी तुमच्या मागे यायला मोकळं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, समाजाची किंमत करा. राजानं प्रजा आपल्या मुलासारखी सांभाळावी आणि महाराजानं प्रजेवर आपल्या वारकऱ्यावर आपल्या मुलासारखं प्रेम करावं. कसं करावं? बहुप्रश्न शिकावं. कार्तिकी वारी आली की आपल्या दुकानातला तागा द्यायचा. पैसे कधी देते ते विचारलं नाही, कधी कुणाला मागितले. आपल्या दुकानातला तागा द्यायचा. कपडे शिवाय लावायचे. जसं आपण दिवाळीला नटतो तसं भाऊच्या फडावरील वारकरी कार्तिकीला नटत होते महाराज. कार्तिकीला नटायचे. तरणा भाग्यवंत नटे हरी, तोच खरा वारकरी आहे महाराज. कीर्तनामध्ये नटला पाहिजे. आपणही नटतो पण बाहेर अंगानं. नवी कपडे, इस्त्रीचा ड्रेस, हा कार टोपी. आपण बी नटतो की आपण काय नटायला कमी आहो काय? पण ते नटणं न होय. नटणं कुठनं पाहिजे? कंठी मिरवा तुळशी व्रत करा आम्ही तेने सुखे, मना विठ्ठल विठ्ठल मुखे. नटलं कुठनं पाहिजे? बरे हे माळा हे सुद्धा पुन्हा बाहेरच लक्षण येतं. अंतरंग लक्षण काय आहे? नटा 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 कीर्तन वृत्ती ते नर पावती मोक्षा तेव्हा. कीर्तन वृत्ती म्हणजे भजन वृत्ती. कीर्तन या शब्दाचा अर्थ कंबर बांधून कीर्तन. हा, आमच्या गणेश बुवांनी सांगितलं, दत्ता महाराजांनी काल सांगितलं. हा, कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन करणं म्हणजे कीर्तन नव्हे. याला कीर्तन नाही. कीर्तन हे 3 प्रकारचं आहे. नामसंकीर्तन, मुख्य कीर्तन नामसंकीर्तन. दुसरं कीर्तन आहे गुणसंकीर्तन. आणि आज आपल्याला जे करायचंय ते लीलासंकीर्तन. मुख्य कीर्तन आहे आपलं नामसंकीर्तन. या नामसंकीर्तनाने नटलं पाहिजे महाराज. बघा, सुनो पावडर लावून तुम्ही सुंदर दिसू शकताल, पण चेहऱ्यावरच्या सुरकुत्यान तुमचं टेन्शन झाकल्याशिवाय, आपलं दाखविल्याशिवाय राहणार. किती बी सुनो लावा, पावडर लावा, चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला सांगताय घरी काहीतरी झालंय म्हणून. चेहऱ्यावरचा भाव झाकत नाही महाराज. तसा वारकऱ्याचा चेहऱ्यावरचा भाव काही होऊ द्या, झाकला नाही पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, असं भाऊंचं जीवन आहे महाराज. हे समाज गोळा करताना भाऊंना कमी त्रास झाला नाही महाराज. आणि समाजानं तर काय कमी त्रास दिलाय का भाऊला? हा, समाजाला तर काय कमी त्रास दिलाय का? पण भाऊने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ह्या फळासाठी आपलं आयुष्य घालवलं. शेवटच्या क्षणापर्यंत कुठं डंक लागू दिला नाही महाराज. हे आयुष्य झिजवलं. प्रातस्मरणे भगवान भाऊनी आयुष्य झिजवलं महाराज. आणि रंगनाथ महाराजांनी सुद्धा आयुष्य झिजवलं. आणि शेवटचं आपल्या इडशीकर फळावरचं रत्न होऊन गेलं परमेश्वर बुवा. त्याच्या पुढं कोणी नाही. आम्ही बी कीर्तन करतो. आमचं कीर्तन परमार्थ होतं का नाही हे आम्हाला बी माहित नाही. कारण आमचं कसं आहे, आम्ही कीर्तन करतो पण कसं आमचं ह्याच्यावर चाललेलं आहे महाराज. परमार्थात त्याला किंमत नाही. परमार्थामध्ये निष्कलंक सेवा पाहिजे. हा, निष्कलंक सेवा पाहिजे. विठाला निष्कलंक सेवा करणारं कोणी नाही आपल्या परिसरामध्ये.
आता फक्त दत्ता महाराज आंबेडकर आहेत. बाबा बिचारा तो एक वारकरी जीवन आहे, वारकरी जीवन जगतात. आणि खरं सांगू का, महाराज होऊन जगण्यापेक्षा वारकरी होऊन जगण्यात खरा आनंद आहे. महाराज होण्यात आनंद नाही हो, काय हाल आहे तर मला विचारा, काय हाल असतात महाराज लोकांचं हे मला विचारा. पण लोकांना वाटतंय काय का म्हणा वज झालं तरी चालेल, पण 50 किलोचं हार गळ्यात खायचे, मरायचं वय 50 किलोचं हार घालून. कीर्तन होऊस तर गळ्यात ठेवते ते महाराज, कसं वज होत नाही काय माहिती. आता ते मला वज झालं महाराज हाराचं. बोल मानावर वज असलं की बोलायला येत नसते महाराज. मोकळ्या मनानं परमार्थ करायचं असेल तर वारकरी व्हा बस. वारकऱ्यासारखा आनंद नाही आणि भजनासारखं सुख नाही. विठाला 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 आणि ते भजन भगवान भाऊनी सांभाळलं. आणि अभंगावरचं चिंतन जर करायचं असेल, आज जेवढे काही मोठे मोठे कीर्तनकार महाराज कंबर बांधून कीर्तन करतात, लक्षात ठेवा हे सगळं वैभव भाऊंचं आहे. हे कुणाचं वैभव आहे? भगवान भाऊचं, रामकृष्ण भाऊंचं वैभव आहे. हे आपल्या परिसरामध्ये हे 3 जण रत्न आहेत महाराज. आणि या महाराष्ट्र भूमीवर नवे नवे याच्या पुढे जाऊन सांगू का, विष्णू महाराज मला आठवते अजून, काय काशीला जर प्रश्न पडला तर भाऊंना लेटर येत होतं एडीसीला, एडीसीच्या ॲड्रेसवर. आणि हितनं भाऊनी त्या प्रश्नाचं उत्तर काशीला पाठवायचं. काय अधिकार आहे भाऊ? मी त्यांच्या बाबतीत एकच प्रमाण म्हणत असतो, उभारिला उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. तिथं ते हे निवृत्तीनाथ म्हणलंय. आपण आता इथं थोडा बदल करू. ते हे रामकृष्ण भाऊ, ते हे भगवान भाऊ, ते हे महाराज. कारण का बघा, घराची कीर्ती मुलगा किंवा मुलगी वाढवते. गावाची कीर्ती एखादा महाराज किंवा होतकरू उच्च पदावर असणारा व्यक्ती वाढवतो.
आमच्या परिसरामध्ये मी विशेषतः आमच्या गावात सांगत असतो, आमच्या गावातले काळे साहेब आहेत, दोघं भाऊ आहेत मला, 100-200 मुलं नोकरीला लावली. कुणाकुणी रुपये न घेता जावा, तुमच्या हेतून काय करायचे ते करा, जगा. प्रत्येकाला काही विचारित नसताना शिक्षण किती आहे काय तरी बी नोकरी लावतात. हे वैभव आपल्या गावाचं. आपल्या गावाचा व्यक्ती जर एखाद्या उंच पदावर जात असेल आणि त्याचा आपल्याला काय पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. मला आपल्या गावात आता चम्या मृदंग वाजवतो, आपल्याला स्वाभिमान पाहिजे त्याचा. आपल्या गावातनं 2-4 टाळकरी आपला ऋषी चाली म्हणतो, त्याचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. तसं आपल्या परिसरामध्ये रामकृष्ण भाऊ, भगवान भाऊ, परमेश्वर बुवा, रंगनाथ महाराज यांचा आपल्याला काय पाहिजे, अभिमान पाहिजे. आणि त्यांच्याकडे बघून आपण एक म्हणायचं, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. ते आपलं जतन करायचं. त्यांनी जे केलंय, महाराज सांगायचे, भाऊनी सांगायचं. भगवान काय म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. कोण म्हणतं, सांगत तसे गुज. महाराजांनी सांगायचं, भाऊ तसे म्हणायचे नाहीत. भाऊनी काय म्हणायचं, आषाढी आपलं कार्तिकी चैत्री विसरू नका मज. चैत्रीला गोरबा काकाच्या वारीला आणि कार्तिकीला आळंदीच्या. काय वैभव होतं महाराज. अहो ऐकलं तर अंगावर शहारे उमटतात. आनंद लुटला आणि काय लुटला असेल महाराज. आपण करट्या कपाळाची, आपल्याला त्यांचा जास्त सहवास घडला नाही. आयुष्यभर एकच केलं, कंठी धरला कृष्णमणी. आणि दुसरं अवघा जनी. अगदा या येडशीकर परिसरामध्ये सगळं प्रकाशमय वारकरी जीवन. मृदंगमणी तेवढेच, गायक तेवढेच, कीर्तनकार तेवढेच. आता काय काय कीर्तनकारला नाव घ्यायची लाज वाटते, तो भाग सोडून द्या. ज्याचा येडशीकर फळाशी संबंध आहे त्यानं भाऊंचं जर नाव नाही कीर्तनात घेतलं तर त्याच्यासारखा चांडाळ दुसरा कोणी नाही. विठाला मनुष्याने आपण ज्या गादीवर उभा राहिलो, ज्यांनी आपल्याला त्या लायकीचं बनवलं त्यांना कधीच विसरायचं नाही महाराज. प्रपंचामध्ये आई वडिलांना कधीच विसरायचं नाही आणि परमार्थामध्ये आपल्या गुरुला कधी विसरायचं नाही. प्राण गेला तरी चालेल पण त्या नावासाठी जगायचं. पतिव्रते जैसा भ्रतार समान आमा हे संत जन तैशा परी. मी कुठनं इकडे आलो तसं ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे रामकृष्ण भाऊ, ते हे भगवान भाऊ आणि ते हे रंगनाथ महाराज. त्यांनी सुद्धा तेच केलं. काय केलं, अवघा जनी प्रकाश, अंधारण प्रकाश. यातलं आपण अज्ञानी आहोत. आपल्याला परमार्थ काय आहे, देव काय आहे, संत सेवा काय आहे, ज्ञानोबरांची सेवा. परम भाग्य मी सांगतो आपल्याला या येडशीकर फळाला जर ज्ञानोबरांची सेवा जर लाभली असेल तर फक्त आणि फक्त आमचे खडकतकर दाजी महाराज लेकरासारखं त्यांनी प्रेम केलं माझ्यावर. कधीच कधीच काही जरी झालं कित्येक वेळा त्यांना कोणी काहीतरी सांगायचं, त्यांनी एकच म्हणायचं, लोक काही बोलू दे, डोळ्यात आणि कानात 4 बोटाचा फरक आहे. मी तुला जवळ काय म्हणत नाही तोपर्यंत तू काही काळजी करायचं. आणि तसंच मालक आमचे मालक म्हणत असते, तुला काय, तू फक्त भजनाशी गाठ घाल, बाकीला मी खंबीर आहे. आणि आपल्याला तेच पाहिजे. तू का म्हणे येते भजन प्रमाण काय येतो पण जाळावी. आपल्याला वारीमध्ये ज्ञानोबरांची सेवा करायला मिळते, ही त्यांची पुण्य आहे. त्यांच्या पुण्याने आपण ज्ञानोबरांच्या जवळ आहोत. मग त्यांनी बी म्हणायचं ना आपण बी म्हणायचं, माझ्या वडिलाची तुझी चरण. आमचं मालक म्हणत असेल, आजीची हे मज. कळलं का, आजीची हे त्यांच्या आजीची दिंडी आहे. आजीचे म्हणजे ती आजीचे नव, त्यांची आजीची दिंडी आहे म्हणून ते अभंग म्हणत असतात घाटावर, आजीची हे मज तुम्ही कृपा. अहो करी ना पुढे जातो याचा तरी मी मला बाकीचं मी काय लय कीर्तनकार नाही, कुठं अभ्यासू नाही, काही घेणं नाही, फक्त त्यांच्या नावासाठी जगायचं म्हणून चाल. नाहीतर मला तर एवढा परमार्थाचा काटाळा आहे, माझ्यासारखा आळशी दुसरा कोणी नाही.
भजन करणारी भजन करत असली तर मी शेजारी हात करून झोपत असतो. माझ्यासारखा आळशी कोणी नाही. कित्येक वेळा महाराजांच्या मांडीवर भजन करताना मी झोपलेलो आहे. डोकं मांडीवर ठेवायचं आणि झोपायचं. आणि तेवढ्यात एखाद्याला काय प्रमाण मागं पुढे झालं की महाराजांनी उठवायचं. सांग प्रमाण, झोपेत सांगायचं महाराज. हे वैभव त्यांचं होतं. आपण प्रपंचामध्ये कुणाला श्रीमंत म्हणतो, कुणाला श्रीमंत म्हणतो? ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे, घर चांगलं बांधलंय, हा गाडी आहे, त्याला आपण श्रीमंत म्हणतो. महाराजांना विचारा, महाराज कुणाला श्रीमंत म्हणायचे? ज्याला काकडा नित्य नियमाचा भजन पाठ आहे तो खरा श्रीमंत आहे म्हणायचं महाराजांनी. बाकीची दरिद्री आहे ती म्हणायची, यांचं काय खरं, आज आहे तर उद्या नाही. पण ज्याचा काकडा पाठ आहे, ज्याचा मालक, आम्ही काल हे मला बी काय, मी मग त्या दिवशीच म्हणलो की मला बी लय देवधारजी नाही महाराज. हे वैभव मला लाभलंय. माळकरंजवाले, कार्यवाले, आम्ही त्या दिवशी एकादशी दिवशी असा जागर थाटून केला महाराज. 12 ते 6:15 सुटत नव्हता. पण शेतकरी वर्ग आहेत आमचे, बापू धार काढायला जायचं म्हणले, म्हणलं जावा म्हणलं काय असू दे. कारण शेतकरी महाराज सांगायचे, शेतकऱ्याला वारीचे बंधन काही नियम शिथिल आहेत महाराज, उपासाचे बंधनं शिथिल आहेत. कारण आमचे वडिलांना महाराज सांगायचे, एकादशीचं व्रत तू करू नको, मी कराय गंभीर आहे. का तर तुला कष्ट करावं लागतंय, मी करतो. तसं वारकऱ्यानं खाऊन एकादशी करा जे शेतकरी आहेत त्यांनी. पण ज्याला काम धंदा नाही त्यांनी तरी कमीत कमी दशमी एक भोगता, एकादशी निरंकार करायला काय हरकत आहे? हा, पण आपला असा आहे गाढवावणी चर. पण हा काय कमी पडलं एकादशीला? एकादशी म्हणजे द्वादशीची सख्खी बहीण झाली, थुरली, धाकटी नाही. आणि पुन्हा आदल्या दिवशी दशमी, काय म्हणायचं संध्याकाळी? काय ती एकादश आपली, कशाच काय आपलं काय परमार्थ आहे का महाराज? नाही. पण असू द्या, पण करीत राहा. तसं का होणार पण करा. आणि सर्वांना सूचना मी, आणि विशेषतः आपला संस्कृती जपण्यासाठी अट्टहास केला पाहिजे. संस्कृती जपली पाहिजे. हा, कारण का परमार्थ हा संस्कृतीशिवाय नाही. मी सांगत काय होतो, हा भजन हेच खरं वैभव आहे. ते भजन आम्ही त्या दिवशी केलं, एवढा आनंद वाटला. खरं सांगा आबा, मी कधीच जागत नाही, एवढं कधी जागत नाही. मला सहन होत नाही जागरण. कमीत कमी 1-2 तास तरी मला मालकाच्यात, मी जागराला गेलो तर पायरीवर जाऊन झोपत असतो. मालक वरी, खाली जागरण, मी पायरीवर. मग मी पुन्हा प्रमाण म्हणत असतो, पडवून राहीन तये ठाई उगाच संध्याची न मागे न करी काही तुझी आण का. पण तिथं सुद्धा पडून राहायचे. संतांच्या चरणावर पडून राहावा, पण जावा गेलं पाहिजे महाराज तिथं. कारण का काय मला असं आपलं खरं बोलायला काय लाजायचं नाही. जे आहे ते आहे. उद्या दुसऱ्याला नाव उठवण्यापेक्षा आपल्या आपण सांगायला काय भ्यायचंय? हा, कुणाला नाव उठवायला जागा ठेवायची ना, आपणच सांगून टाकायचं आधी. हा असो, हे भजन, हे वैभव, हे त्यांचे पुण्य आहे. आणि आपण हे चाली मृदंग, हे जे वैभव आहे, हे रामकृष्ण व भगवान भाऊ रंगनाथ महाराजांचं वैभव आहे महाराज. त्या भजनामुळेच आपल्याला तिथं मान मिळालेला आहे. आणि आपण सुद्धा ते भजन अंतःकरणापासून सांभाळलं पाहिजे महाराज, अंतःकरणापासून. कारण का परमार्थात असे मोप येतात महाराज, दिंडीमध्ये लई येणारी आहे ती. हा, पण भजन करणारी, ज्याला भजनाची खास आहे, नाथरायांच्या भाषेत सांग का मी, जया परमार्थी जया
असं आहे, जी ती चाल जी ती अभंग त्या स्वरापर्यंत त्या चालीपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत गोड लागत नाही. बघा मला अजून आठवतं आलं, गोवर्धन वाडीहून दिंड्या निघायच्या कारच्या इत्रीला. मग थोरल्या भाऊंचा ना आमचा मुक्काम एक ठिकाणी. मग पुढला जे कॉर्नर आहे का तळ्याकडे आपण बोलतो गोवर्धन वाडीच्या पुढे, आणि तिथं गेलं की भाऊंचा अभंग घ्यायचा, ये ग विठाबाई. फिक्स चाल असायची महाराज, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. सरळ म्हणायचं आणि पुन्हा शेवट चाल, दोन चाली लावायची. हे जिथं गेलं आमच्या अण्णा सुद्धा बघा काही काय अशा गोड चाली म्हणतात. हा काय काय म्हणले तुम्ही म्हणलं काय काय बाकीच्या कसे म्हणतात, त्यातल्या त्यात काही अशा असतात त्या प्रमाणाला जर चाल लावली तर ते अगदी असं फुलवून दिसतं महाराज. कारण का भजनाच्या बाबतीत जर भगवान बोकड बघा महाराज, आपण महाराजांनी काही चाली काढल्या त्या हुडकून महाराज रेकॉर्डिंग एवढं भजन आहेत महाराज. आपण सुद्धा त्याच्यात बदल केलाय. तसा मला तर लय भजनातलं कळत नाही ना, आपल्याकडं स्वर नाही काय ना, आपण लय चालीचा आणि लय चालीच्या नादी लागत बी नाही. देवाला तर मी म्हणतो लय चांगलं केलं, पुन्हा त्याचा अभिमान झाला असता. लय तरी चांगलं येणं चांगलं आहे का महाराज, पुन्हा नाही माई करू उभं दिलं की राग येते. एक पंचायत नाही महाराज, नाही येतय तीच व लय आताच नग. असो सुंदर चाली आपल्या परिसरामध्ये. रात्री आमच्या गोपीनाथ महाराज काय चाल म्हणले महाराज वरी, असं वाटलं माया करावी त्यांची. अशा वारकऱ्यावर खरंच जीव ओवाळून टाकला पाहिजे. आपण दुसऱ्याला जीव लावण्यापेक्षा वारकऱ्याला जीव लावा. आणि खरं सांगू का मालक, आमचं गाव तेवढ्या बाबतीत बघा, जीव लावायच्या बाबतीत आमच्या गावात सांगतो, आमच्या गावात मूळचे श्रीमंत दोन घराणे होते, एक आदमिले घराणा आणि एक जाधव घराणा. धाकल्या भाऊकडे आदमिल्यानी कधीच काय कमी पडू दिले महाराज. आमच्या गावातील आदमिले घराण्यानी धाकल्या भाऊंना काय लागल ते पुरवायचं महाराज. त्यांच्याकडे ट्रका होत्या त्या टायमाला, ट्रका द्यायच्या भाऊंना. आणि आमच्या जाधव घराण्यामध्ये आमचे भास्कर काका जाधव, गंगाधर जाधव, बळीराम जाधव यांनी सव्वा महिना सप्ताह केला, पण कधीच घराला कुलूप लावलं नाही. जे पाहिजे ते घ्या, गहू न्या, तांदूळ न्या, शेंगदाणा न्या, गुळ न्या, काय न्यायचं ते न्या. सव्वा महिना कुणाची पंगत नसली की तिथनं सपन, कुणाची पंगत नसली की तिथनं आणायचं. बाहेरगावचे आले उपवाशी, कोणी उपवास आहे, शेंगदाणं घ्या, ज्वारीच्या पापड्या किती 10-5 महिला कामाला होते स्वयंपाक करा नुसतंच. पहिल्यापासून आमच्या गावात तेवढं मात्र वैभव सांभाळले. आणि आजही देखील तेच वैभव. रात्री महाराज काटे मंडळीने आमच्या पंगत गेली. वांग जर झालतं महाराज, खरं सांगा बरी इमानदार, वांग कोणी खाल्लं रात्री? खरं सांगा काय वांग झालतं महाराज? आता 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 विचारू नका. आम्ही 12 वाजता 12 वाजता तुम्ही 12 वाजता काढले, मी रात्री 1:30 वाजता जेवलोय. मालकाने रात्री भाकरीन वांग दुसरं काय खाल्लंच नाही ना. ते गुलाबजागन नग म्हणले, पुरी नगन काय नग, भाकरीन वांग वाढ म्हणले. नवे आपले रात्रीचे महाराज दत्ता महाराज, आपलं राम महाराज जिंजूरके, त्यांना डॉक्टरने सांगितलं एक वांग खायचं नाही, बटाट खायचं नाही. मी त्यांच्यासाठी हरभऱ्याची भाजी केली, थोडं टमाट्याची आमटी केली ती महाराजांसाठी. त्यांना तिखट खायचं नाही, मसाल्याचं खायचं नाही. निम जेवण झालं, माझीच इच्छा झाली, म्हणलं थोडं एक वांग वाढून बळच बघावं. खाल्लं नाही ना, खाल्लं राहील ताटात, म्हणलं काय होतं. महाराजांनी तेवढं वांग खाल्लं. पुन्हा म्हणजे असं झालं म्हणले त्या पुराणिकासारखं माझं झालंय. वांग तर आवडतंय पण खायचं नाही. मग तरी खायला काय जाते, वांग खायचं नाही तरी खायला काय हरकत आहे. पण वांग त्यांनी खाल्लं. हळूच म्हणते तर माझी खायची इच्छा नाही, पण एवढं चांगलं लागायला लागलंय, पण एवढ्यावरच भागवतो, दुसरं मागत. एवढं स्वयंपाक सुंदर झाला महाराज. एका चढीत एक पंक्तीचे आटम असतात महाराज. गावात कुणाला आमंत्रण द्यायचं नाही. ही शिला टिळा आमच्या 7 दिवस.
हा कोणी बियान जेवण करून जा महाराज. हा रात्री गुलाबजामुन, आज बासुंदी आहे, काळे परिवार थाट आहे महाराज. फक्त आपण भजनाला कमी पडतो, आम्ही त्यांच्या सेवेला कमी पडतो महाराज. आम्ही भजन कमी करतो, त्यांनी जेवढं खाऊ घालतात त्याच्या निम्यानं सुद्धा आपण भजन करत नाही. भजन केलं पाहिजे महाराज. हे वैभव आहे माझ्या गावचं, मला माझ्या गावाचा तेवढ्या बाबतीत स्वागत नाही. आज हे वैभव मागच्या 3 वर्षापूर्वी मी म्हणलो होतो सप्ताह गावात करायचा, लय कटाळा आला मला, मी मठावर निघून करतो. महाराज यंदा आमच्या गावाल्यांनी सांगितलं तुम्हाला तिकडं करायचं असलं तर करा, आम्ही आमच्या गावात करतो. त्याच्या मागचं कारण वेगळं होतं, पण यंदा त्यांनी एवढं थाटात केलं महाराज. 7 दिवस मला मंडपाच्या बाहेर निघूच दिलं नाही. पाहिजे ते तुम्ही फक्त मागायचं, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू. लेकराची इच्छा जशी पूर्ण करावी आई वडिला तशी माझी इच्छा माझ्या गावाला पूर्ण. विठाला एक जणांना बॅनर आणून छापून दिलं महाराज, काय पाहिजे ते मागा, आम्ही पूर्वी आमच्या लाल्यानं मागा तेवढा मोठा हार आणलाय महाराज. हार तुम्हाला घालायची माझी इच्छा. हे वैभव आहे महाराज, हे मला याचा आदरीन मला अभिमान आहे माझ्या गावाचा, कारण मला तळ हातावर सांभाळलंय. माझ्या आई वडिलापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करणारं माझं गाव आहे. या गावासाठी हा जीव कधी बी हाजीर आहे, कारण माझा नियम आहे गावासाठी माझी काही तयारी आहे मला. हे वैभव सांभाळण्यासाठी त्यांचा जेवढा मला आधार आहे, त्या आधारातनं हा जीव जरी त्यांच्या चरणावर अर्पण केला तरी त्यांच्या ऋणातनं मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यांची सेवा अशीच राहू महाराज. हा प्रकाश त्यांच्यामध्ये त्याने पाडला, अवघा अजनी प्रकाश. आणि वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे महाराज, जे मिळेल ते एकट्यानं खायचं. मग ते कसं खायचं? काला वाटू वैष्णव निका संभ्रम. आणि दुसऱ्याला वाकड दाखवलं पाहिजे. असं आमच्या गावातली म्हणत असते ती, आमच्यासारखा सप्ताह कोणी करून दाखव. महाराज तुम्हाला माहित नसेल कोणाला, हे आमचा सप्त्याचा कितवा दिवस आहे आजचा? हा 15वा दिवस आहे आमचा सप्त्याचा आजचा. कितवा सप्ताह आहे आपला? कितवा दिवस आहे? 15 दिवस आहे. आज दुसरा काला चालू आमचा. पहिला महिला मंडळाचा सप्ताह झाला आमचा 7 दिवस, आणि तिथला काला झाला की दुसऱ्या दिवशी ही चालू होते. रुपया खर्च नाही, 4,500-5 हजार सप्ताह होते आमचा महिला मंडळाचा. महाराज 100-200चा आणायचा, 1000चा तरी 30 सांगणार आणि 100-200चा तरी काय सांगणार हो. साधेच लय चांगले आमच्या खामगावचे महाराज पुढे आहेत, हो त्यांनी सुद्धा कीर्तन केलं, सुंदर कीर्तन केलं महाराज. काय करायचंय? पापा महाराज आज दिसायला गेले इथं, आले असू द्या. पापा महाराज त्यांनी सुंदर सेवा केली. आमच्यात एक आहे, कुणी नसला असलं की पापा महाराज फिक्स आहे. काय घेणं नाही देणं नाही, घेणं ना देणं, तिन्ही सांज येणं, खायचं एक टाइम निघून जायचं. ती कीर्तनाला आलं आणि त्यांना जेवायलाच काय नको, आणि ती म्हणलं मला भूक लागला. आता कुणाच्या घरी जेवायचं, कारण पंगत नसते आमच्यात. शेवटच्या दिवशी पंगत, घरी येऊन स्वयंपाक. म्हणले भूक लागली काय करावं? म्हणलं दुपारी जेवलो नाही. म्हणले पुरणपोळी होती म्हणून जेवलो नाही. मी म्हणलं चला आमच्या घरी सवाशणी आहे त्या. बरं झालं सवाशणी लाभले मला, तुम्हाला नशिबात पुरणपोळीच आहे म्हणलं, सवाशणीची खायची. चला म्हणलं. काय महाराज अहो, देव देणारा आहे आपल्यासाठी, आपण देवासाठी कमी पडतो. हे माझ्या गावचं वैभव आहे, सांभाळलंय तुम्ही. तुमच्या सेवेसाठी मी अवश्य कधीही ऋणी राहील. तुम्ही हा जो काला वाटू एकमेका, तुम्ही जे वाटताय तो वाटला पाहिजे. माझ्या भाऊनी या परिसरामध्ये सर्वांना वाटलं महाराज, भजन सर्वांना वाटलं. अण्णांनी मृदंग सगळीकडे वाटलं, आज माऊली वाटतात. हेच आहे काला वाटू. ही काला म्हणजे चुरमुऱ्याचा काला, ह्या काला वेगळा महाराज. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, तो काला. काला वाटू एकमेका वैष्णवनिका वाकुली या ब्रह्मादिका. इथं आपण बाहेर पडलो होतो. आमच्या परिसरात म्हणते नी जवळ्यासारखा सप्ताह. इथं सप्त्यात दुसरं काहीच नाही महाराज, फक्त आणि फक्त प्रेम आहे. अन्नदान सगळीकडेच होतं,
भजन सगळीकडेच होतं, पण वारकऱ्याविषयी जे प्रेम आहे माझ्या गावाचं ते आगळं वेगळं आहे, म्हणून त्यांचा आदर आहे. हा, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. आणि तुम्ही सुद्धा पुन्हा म्हणायचं, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी येडशीकर. कोण आम्ही बळी? पुन्हा आमच्यात येडशीकर म्हणलं की आमच्यात थोडं अजून थोडं हिवत आहे. आमच्या गावकऱ्याला जवळेकर म्हणत जावा, अवश्य म्हणलं पाहिजे. जवळेकर म्हणलं पाहिजे, या जवळ्याचा अभिमान पाहिजे. पण असा आहे, किती जरी लेक नांदाय गेली तरी शेवटी तिचं माहेर बदलत नाही. तसंच आपल्या सगळ्याचं माहेर काय आहे? येडशी आहे. त्याच्यामुळं सासर आपलं कुठलंही असू द्या, माहेर आपलं येडशी आहे. हा, त्या माहेराच्या नावासाठी जगायचंय म्हणून येडशीकर म्हणतो. विठाला का म्हणे भूमंडळी आम्ही बळी जवळेकर, आम्ही बळी येडशीकर, आम्ही बळे खामगावकर, आम्ही बळी आळणीकर. म्हणा पुढं काय लावायचंय ती लावा. वीर गाडे आपला हा आनंद असाच राहू, टिकून राहू. अगदी 20 मिनिटामध्ये मी कीर्तन संपवणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. हा, त्याच्यासाठी आजचा जो नियम आहे कोणता? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारायचंय, ते थोडक्यात सांगतो आणि आपली कीर्तन सेवा आटपून घेतो. विठोबार कुमारी कंठी धरिला कृष्ण माने, कंठी धरिला कृष्ण माने,
आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जे चरित्र केलं आहे ते उच्चारायचंय. ते कोणतं चरित्र? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे सार्वभौम सागरे. सार्वभौम सागरे उच्चारावे केले देवे गोकुळे सार्वभौम सागरे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे सार्वभौम चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारुभव सागरीची उंच नीच अधिकारी. असं आहे. पकवाजांना एक सूचना आहे. येडशीकर फळावर वाजत असताना लई सरपटे वाजवायच्या नादी लागायचं नाही. मोकळं चाकलं राहायचं, मोकळं चाकलं वाजवायचं. दिन दादा वाजविल्याशिवाय बोल लागत नाही. दादा आता कदा वाजविलं तरच बरं वाटतंय. जिथल्या तिथं बोल वाढला तर, नाही तर उगा पुन्हा ते थोडं आळशीण होते. असो, आज ते चरित्र उच्चारावं केले देवे गोकुळी. भगवंताने चरित्र केलं. चरित्र कुणाचं उच्चारण करावं? ज्यांचं चरित्र गायल्यानं आपलं पाप निघून जाईल त्यांचं चरित्र उच्चारावं. संतांचं चरित्र उच्चारावं. थोरा मोठ्यांचं चरित्र सांगावं. कुणाचंही चरित्र सांगत बसू नाही. त्या न्यायाने आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंतानी चरित्र गोकुळात केलं. कसं केलं? रांगत रंगले धरती गाव. ह्याच्या पुढे ही चालू असो. रांगत रंगणी चोरीत लोणी धावूनी धरिती. भगवंताने रांगले. रांगत असताना जे चरित्र केलं बघा. चरित्र उच्चार करत असताना महाराजांनी सांगायचं, भगवान यमुनेतनं अलीकडे आले की चरित्र चालू करायचं. भगवंताचा जन्म कुठे झाला? कुठे झाला? तुम्ही माणसाला आम्हाला माहिती, आम्ही नव्हता. भगवान श्रीकृष्णा जन्म कुठे झाला? कृष्ण गोकुळी. कुणाच्या घरी? बाळ कृष्णाला घरी.
कृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करती कथा. आता सर्वांना एक सूचना आहे बरं का, यंदाचं वर्ष जाऊ द्या, पुढल्या वर्षी आपल्या गावात काल गुढी उभा करायची ना आज उतरायची, पुण्यतिथी दिवशी उभा करायची आणि काल्या दिवशी उतरायची. तुम्हाला माहिती आहे का, भगवान बाबा यांचा आता नारळी सप्ताह चालू होतो, त्यांच्यात नियम आहे महाराज, 7 दिवस गुढी उभा करतात घरावर. मी परवा जे महाराज आलते का त्यांच्या गावाला कीर्तनाला गेलतो आणि तिथं त्या गडाच्या पायथ्याहून जावं लागतं मला. त्या गडाच्या पायथ्याला खेडेगाव होतं महाराज, वस्ती असल्यासारखं, 100-150 घराचं, पण सगळ्याच्या गडावर गुढी उभा होती. मी तिथं थांबलो महाराज, तिथे एक JRचा प्लॅन्ट होता आणि तिथं थांबलो मी आणि त्याला विचारलं, म्हणलं पाडवा नाही काय नाही तुमच्या गावात गुढी कसं काय. त्यांनी एकच सांगितलं, गुढिया तोरणे. तुम्ही म्हणताल हे हा प्रमाण देऊन त्यानं सांगितलं मला, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. गाणी गायले पाहिजे, फुगड्या खेळल्या पाहिजे. दिंडीमध्ये आपण फुगड्या खेळलो का नाही, तर यंदा जरा कमी झाले त्या, पुढल्या वर्षी थोडा आपला दिंडीचा नियम बदलू आपण. काय झालं, काल दुपारी जेवायला लय झालं उशीर आणि पुन्हा ते तूप खाल्लं, सुधरणच गेलं, मागे बी जायचं कळलं आणि पुढे जायचं कळलं, बोलून गेल्यासारखं झालं. आणि ते 4-5 वाजल्या कधी दिंडी काढायची, मग मला राहू बापडीत आता उद्या काढू म्हणलं. आणि त्यांनी अतिक्रमण आमच्यावर आणि आम्ही अतिक्रमण तुमच्यावर. पण तरी बी अगदी 20-10 मिनिट राहिलेत आपल्याला, 10 मिनिटात गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गाणी गायली पाहिजे. वारकऱ्यामध्ये कोणती गाणी आहेत, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. हा आनंद लुटला पाहिजे, हा रस आनंदाचा, घोष कर हरिनामाचा. हा जे जे कार केला पाहिजे. महाराजांना पुंडली म्हणलं की तुम्ही सुद्धा मोठ्यानं म्हणलं पाहिजे. मला बरं पुंडलिकावर हरी विठ्ठल, अशी पुंडली झाली पाहिजे, याला म्हणायचं पुंडली. नाहीतर आता काय थंडी नाही, उन्हाचं आहे, आपण रोज एक ठीक होतं. ते आपा महाराज सांगितलं शालीत का होणं पण वाजवा, आता काय मोकळ्यानं वाजवायला हरकत नाही. आनंद घोष केला पाहिजे. गरजू हरीचे पवाडी, आनंदानं गर वीर विठ्ठलाचे गाणे गायलं पाहिजे महाराज. लावून मगाशी सांगितलं, लावणी मृदंग भजन केलं पाहिजे, भजना आनंद केला पाहिजे. हा आमच्यात महिला सुद्धा असं सुंदर भजन करतात महाराज, स्वर गेला तरी काय घेणं देत नाही, पण चालीचा ठेका सोडित नाही शेवटपर्यंत. काय काय गरज नाही, तुकोबा आहे सांगतात, नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला असो स्वर नाही देवी, नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं गायचं तसं गावा, येडेवा कुढा गाईन परिमी कसं बी गावा तसं. गुडिया तोरणे करती कथा गाणे. मग त्या गवळणी भगवंताला पाहायला निघाल्या, एक धावे एकी पुढे वाटी दाती सुंटवडी. जिकडं तिकडं आनंदी आनंद झाला महाराज. मग काय नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी आला अशी आकारा मोचिया चाळा तुका म्हणे भिडा भक्तीच्या. भगवान त्यांच्यासाठी आकाराला आला महाराज, नाहीतर देव कुणासाठी येत नाही. देव यायला मोकळा महाराज. तुम्ही कुणासाठी कुठं जात नाहो, जाता बरं संघ. खरं सांगा इमानदारीचं, कुणाची लाईटी चालवायची आता, हा बिजनी चालवायची का नाही सांगा बरं. आपलं लक्ष कुठं आहे खरं आता. 3 तास झाले, 3 तासाला पलटी मारावीच नाहीतर जास्त पाणी होत आणि हरभरा उधळल्याशिवाय राहत, पलटी मारावीच. हा म्हणजे व्यवहारात मारू नका बरं का पलटी, शेतात पाणी त्या स्प्रिंकलरचीच पलटी मारा. आपला शेतकरी आहोत आपण, त्याच्यामुळे आपल्याला ते आद्य गरजेचं आहे. नवे नवे याच्या पुढे सांगू का, मी माझ्या पदरचं सांगत नाही काय. महाराजानं बोलावं पण प्रमाणानिशी बोलावं. मडे झाकून या करावी पेरणी. शेतकऱ्यांचं जीवन असं आहे, पेरणीचं दिवस जर आले असले आणि जर घरात कोणी मेलं तर ती मड झाकून ठेवायचं ना आधी पेरायचं. मी सांगत नाही, तो कोबाऱ्या सांगतात मडे झाकून या करावी पेर. तसं आपल्याला ते गरजेचं आहे महाराज. कारण का शेतकऱ्यानं शेती केली तर जग जगतं महाराज, अन्यथा जग जगू शकत नाही. लॉकडाऊन मध्ये सगळी थांबली पण शेतकरी थांबला का? हा आणि जर शेतकरी थांबला असता तर पुढं 10 वर्षे सगळी थांबली असती महाराज.
म्हणून शेतकऱ्याचं जीवन महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. मला सांगायचं काय, आनंद जिकडं तिकडं चालू झाला मग गोकुळात. मग काय गोकुळच्या सुखा अंत पार नाही का. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करतिक. एवढा आठाच देवाने त्यांच्यासाठी काय केला तिथं जायचा, तर त्याचं कारण एकच. आपण अभंगाचं पहिलं चरण कंठी धरला कृष्ण म्हणे, बरं का. आपल्याला तिकडे बी जायचं आणि इकडे बी यायचं, दोन्हीची सांगड लावायची. जास्त वेळ नाही त्याच्यामुळे प्रमाणाशी पुढे चालतो. मग तिथं भगवंताने काय केलं, कशासाठी अवतार केला, त्याचा इतिहास मोठा आहे. ते गोकुळाष्टमीला ऐकायचा. कशासाठी अवतार केला, काय केलं ते गोकुळाष्टमीला तो विषय जवळची तेव्हा सांगायचा, ते चिंतन मांडायचं. पण भगवंताने गोकुळात येण्याचं कारण, त्याची मागची 2 कारणं. एक गोपाळ मागच्या जन्मी वानर होते, झाडाचा पाला खाऊन जगले आणि देवाची सेवा केली. म्हणून प्रभूंनी सांगितलं पुढल्या जन्मात तुम्हाला लोण्यान तुपाशिवाय खाऊ घालीत नाही, म्हणून ते गोपाळ झाले. मग त्या गवळणीचा काय संबंध, तर तोही संबंध रामायणाशी संबंधित आहे. त्या वनातल्या ऋषींना कळालं भगवान प्रभूच्या रामाच्या पायाने दगडाची स्त्री होते काय. मग आता आपल्याला तर कोणी देणार, आपल्या हातात दाड्या, आपल्याला कोण द्यायचं महाराज. आणि आता तर कोणी देतच नाही, किती बी असू द्या तरी प्रत्येक जण ओरडत आहे महाराज बघा की माझ्याकडं. मी म्हणत असतो पहारा घे, कुठे गेला आलं ते बघा ती मला माझ्याकडे लक्ष देणं. म्हणलं तू यंदा पहारा घे, होऊन जाईल तुझं, काळजी करू नको. आणि इमानदारीनं पहारा केला बरं का त्यानं पण. असू द्या म्हणजे यंदा त्याचं झाल्याशिवाय राहत नाही, असू द्या. आणि एक लक्षात ठेवा, शेवटी तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय बी नाही. झालं तरी पर्याय नाही, नाही झालं तरी आम्ही जाऊ शेवटी. आमच्याशिवाय पर्याय तुम्हाला इथंच यावं लागेल शेवटी. कारण का परमार्थाशिवाय आनंद वातावरण आहे. अशा आनंद वातावरणामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला. तो अवतार विठाला थोडा विषय अंतर व्हायला लागला होता. ते ऋषी भगवंताकडे एक दगड घेऊन गेले. मग दगड कसा होता माहिती आहे का, ज्याला जसा पाहिजे तसा. कोणाचा तांबडा होता, कोणाचा पांढरा होता, कोणाचा बोरकट होता, कलर बी होता ना. आता दुसरी बी साईज सांगतो, कोणाचा एवढा होता, ज्याला जशी पाहिजे तशी. कोणी एवढा बी घेऊन गेलं, म्हणजे वजन उचललं तेवढं घेऊन गेलं. आणि भगवंताचं स्वरूप पाहिलं महाराज. भगवान एवढे सुंदर होते. देव किती सुंदर होता महाराज. सुंदरपणाची साम्यता काय ते वरून पावी आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ती माता पिता प्रसवली. देव एवढे सुंदर होते, त्यांना काय म्हणायचं होतं, प्रभू या दगडाला तुमचे पाय लावा आणि याची आम्हाला स्त्री करून द्या. पण ते भगवंताला पाहून भुलून गेले आणि आम्हाला स्त्री करून घ्या म्हणले. भगवान म्हणले या जन्मात नाही, ह्या जन्मात एक वचनी एक पत्नी, दुसऱ्या जन्मात तुम्हाला सगळ्या त्या गवळणी, बरं का, त्या गवळणी. त्या सर्वांना सुख देण्यासाठी भगवान आले. खेळ खेळले, चोऱ्या केल्या. एवढ्या चोऱ्या केल्या महाराज, एवढ्या चोऱ्या केल्या की त्या गवळणीला येड लागले. नवे आणखी एक होतं येड महाराज. त्या गवळणींना सुद्धा भगवंताला पाहिल्याशिवाय दम निघत नव्हता महाराज. एक गवळणीला पाहिला वेळ मिळाला नाही. सासू कर्कशी होती महाराज, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवू देत नव्हती. ती बी सून बी असती, सून असते, लक्षात ठेवा. सासूला बी लक्षात ठेवायचं. महाराज ती दोघी तिघी मिळाल्या म्हणल्या कसं करायचं. 2 दिवस झालं भगवंताची भेट. सासू तर घराची बाहेर पडते. तिने म्हणली एक पर्याय. म्हणजे काय, सासू कामाला तर बाहेर लावते का नाही. म्हणजे होय. मग काय कर, काय ना म्हणजे सगळं घरातलं पाणी ती ओतून, सगळं पाणी तिनं ओतून दिलं. सासूला सांगा गेली, आत्याबाई पाणी नाही घरी. ती आईतच म्हणते जा की मग हांडा घेऊन, तोंड घेऊन मला काय सांगते. मग तिला तेवढंच पाहिजे. मग तिनं काय, बरेला ओलंडो रीता करी मिस पाण्याची गोविंदाची चट, चाले झडझडा ओसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तुझ. मग काय भरलेलं हांड सगळं ओतून दिलं माठ. मग सासूनं सांगितलं गेली.
निमित्त कशाचं होतं? खरा हेतू काय होता? हा, भगवंताला पाहण्याचा. महाराज घरातनं बाहेर पडायचं आणि भगवंताला पाहायचं. आणि एकदा का पाहिलं की त्यांची अवस्था कशी होत होती? पाहिली या वेद लावी बैशे जीवी हरिणे माझे हरलीचे भार वित्त विसरले. पुन्हा ते गवळण म्हणते, आता कशी जाऊ घरा आलो पारखियाच्या सांगता गोष्टी. काय काय माणसं म्हणते ती घरची कुत्री खातील. घरची कुत्री नाही बरं, घरची कुटी खातील. नाहीतर ऐकू येतं कमी माईकवर ही विकोसवाला, मग तर मागच्या लय कळतच नाही. ती बी ओढतंय तसं. तुम्हाला माहिती आहे का, रामदेव आप्पा शामगावकर सांगत होते, ते तमाशामध्ये महाग म्हणणारे असते ते बघा, त्यांना नाही काय कळलं ती काय म्हणजे काय घेणं देणं नाही. नुसतं माग गण गण म्हणायला काय जाते. तसं गण गण काय म्हणणारी ती काय म्हणते माहिती काय, घरची कुत्री खातील. तसं नाही, घरची कुटी खातील. ऐकू आलं तरी म्हणा, नाही ऐकू आलं तरी गण गण स्वरात स्वर मिसून काय कळतं कुणाला. आणि चार माईक असल्यावर तर कळतच नाही कुणाला. कोण म्हणते काय माहिती, उगा आपण मी म्हणत राहायचं. असो, घरची कुटी खाय. भगवंताला पाहिलं की भगवंत आपल्याला विसर पडतो महाराज. खरोखर विसर पडतो. बघा, यंदाचाच प्रसंग आहे. कार्तिकी वारीला कालच्या सकाळी दिंडी झाली आणि मंदिराची आपण प्रदक्षिणा करत त्या चौफुल्यात आलो. सहज मनात आलं माझ्या, आज भगवंताला अलंकार भरपूर असतात म्हणलं. आजचं जर भगवंताचं आज दर्शन झालं तर एवढा आनंद होईल, एवढा आनंद होईल की जीवाच्या पलीकडे आनंद होईल. दिंडी झाली, सगळं झालं काय, पण मनात एक इच्छा दर्शनाची. आणि माझा फोन लागणार, मालक मला फोन करायचं चल दर्शनाला, पण माझा फोन लागणार. त्यांनी कटाळून आमचा फोन कसा फिरला बघा. पंढरपूरहून फोन मूडलिमून आष्टीला आणि आष्टीहून आम्हाला फोन. डायरेक्ट फोन लागत नाही तर काय वारीमध्ये. शीतलला फोन केला, शीतलनं मला वाटलं फराळीचा डबा दिला नाही मालकाला, फराळीचा उशीर झाला म्हणून माझी मिठी फराळी घेऊन जायची. मालक म्हणजे फराळीचा आण नको, तू इकडे ये. गेलो, म्हटलं काहीतरी काम असं म्हणून गेलो. गेल्या त्यांनी 2 पास दिले मला. म्हणजे मालक तुम्ही जावा दर्शनाला. महाराज एवढं पळत गेलो मी दर्शनाला आणि देवाला पाहिल्या आता कोटे धावे म्हण. नगले स्वराच्या नादीला मी तरी कुठे लय स्वराचा आहे. त्याच्या लईला आपल्या आनंदात आपण म्हणायचं जसं असेल तसं. आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखील भाग गेला शिन. आणि काल आम्ही मालक पंढरपूरला गेला, 3 मिनिटात मुखदर्शन. देवाला मी असं पाहिलं महाराज, 2 मिनिटं उभा राहिलो. खरंच खरं देवाला पाहत राहावं बरं का. संतांकडे दर्शन करत असताना डोळे भरून पाहावं. आळंदीला जर गेलात ना, डोकं ठेवलं ना, डोळं भरून ज्ञानोबा राहिलं माझ्या पाहावं. तू पैठणला गेलात नाथ बाबाला, डोळे भरून पहा महाराज. कारण का पुन्हा पाहायला मिळते याची गॅरंटी नाही. आहे तोपर्यंत लुटा आनंद, लुटा संत जन. लुटलं पाहिजे महाराज. देव एवढा सुंदर महाराज. आणि त्या गवळणीने पाहिल्याबरोबर बोलून गेल्या. मग काय, ते बाजारला निघाली होती आणि वाटात देवाची गाठ पडली आणि मथुरेत गेली, निघायला लागली. काय ऐकलं तिनं, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव हासती मथुरेच्या गे. दुडी गवळणी साथ निघाली. गवळण गोरस म्हणून विसरली आणि काय म्हणायला लागली. कधी कधी इसर पडतं का नाही, बरोबर आहे का नाही. एक जण माणूस होता महाराज, त्यानं धन पेरलं होतं आणि त्याला कोथिंबीर विकायची सवय होती. आणि चुकून त्यानं पालक आणला आणि कोथिंबीर त्याच्याकडे नव्हती. काय, पालकच आणला इकायला आणि इकाय बसला. पण जर आठवडी कोथिंबीर इकित होतं, काय म्हणेल ती, आणलंय काय इकायला. कारण का जर आठवडी. तसं त्यांनी भगवंताला पाहिलं महाराज, इसर पडला कामाचा आणि काय म्हणू लागल्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. इकडं दुसरीनं भगवंताला पाहिलं. तिनं तर सकाळ पहाटेच बघितलं. शेण काढाय निघाली होती गोठ्यात आणि तिनं पहाटेच भगवान श्रीकृष्णाला बघितलं महाराज. बघितलं निसर्ग पडला महाराज. तिनं ती शेण उकंड्यावर नाही टाकलं, टोपल्यात भरलं घरी आणलं.
काय केलं? घरी आणलं. बरं घरी आणि नका सडा टाकावा, घर सारवावं. नाही महाराज, इसरून गेली महाराज आणि तिच्या भाकरी थापल्या शेणाच्या. काय करावं तिला कळना, भाकरी थापल्या महाराज. पिठात पाणी कालविलं आणि सडा टाकला. गाई गडबडीत नवऱ्याला डबा द्यायचा म्हणून सगळं सामान उचलून त्याच्या संग पोरगी बी उचलली. कुठं ठुली? हारणी ठुली, बरणी फळीवरून बरणी घेतली आणि निघाली नवऱ्याचा डबा घेऊन. कशामुळे अवस्था झाली त्यांची? हा, पाहिली या वेद लावी बैशे जीवे जोडणी विसर पडला. हा, पण भगवंताला पाहायची इच्छा त्यांची कमी नव्हती म्हणा. त्याने भगवंताला पाहिलं, डोळे भरून पाहिलं. पण गोपालांना सुद्धा भगवंताने तेवढंच खाऊ घातलं महाराज. हा, किती खाऊ घातलं? भरपूर खाऊ घातलं महाराज. नवीन भगवान सांगतात, याल तर हे या रे लागी अवघ्या मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हा, इथंच फक्त पोट भरून खायला मिळते महाराज. घरी वस 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 वस. हा, काय सांगायचंय तुम्हाला महाराज. आम्ही तुगावून तेरला चालला, माणूस खात सुद्धा नाही कामाचे पुढे, याच्यासाठी सांगतो. आणि आम्हाला इच्छा झाली रस प्यायची. काय तिथं वळल्या वळल्या रसवाला होता आणि आम्ही रस प्यायला थांबलो महाराज. हा, आणि ती नेटकं जेवायला बसलो होतं रसवालं. त्यानं तसा डबा गुंडाळला महाराज. मी म्हणलं आधी तुम्ही जेवा, आम्ही 10 मिनिटं थांबतो. नाही मला गिराईक एक तरी येत नाही, नेमकं जेवाय बसले येत नाही मला. हे असं होतं. माणूस कामाच्या पुढं खायचं सुद्धा बंद करते. तसं इथं नाही म्हणा, आधी खायलाय, आधी घ्या रे रामना सामा पोट भरून नाही. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. भरपूर खाऊ घातलं आणि मग शेवटी भगवंताला शाळेत घातलं. आणि मग भगवान म्हणतात, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख.